महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी ताईसाठी आली आहे खास खबर, पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। इंदापूर सरपंच शाळेतील शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्याशी चर्चा करून अंगणवाडी व शाळांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा पुरवून तालुक्यातील शाळा व अंगणवाडी आदर्श बनवण्याचे काम करा, असा आदेश गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी दिला। राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2024-25 अंतर्गत जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित तालुकास्तरीय ग्रामपंचायत विकास आराखडा सरपंच व ग्रामसेवक प्रशिक्षण कार्यक्रमात गटविकास अधिकारी सचिन खुडे बोलत होते। पुढे म्हणाले, सरपंचांनी गावातील अंगणवाडी शाळांना पिण्याचे पाणी, शौचालय, खेळाचे मैदान व इमारती, सांडपाणी व्यवस्थापन या मूलभूत बाबी सुसज्ज करण्याचे व त्यांचा विकास आराखड्यात समावेश करून त्यांना पूर्ण करण्याचे सर्वोच्च प्राधान्य देणे, प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे। सोबत तालुक्यातील प्रत्येक गावाला बागेच्यासारखी स्मशानभूमी असावी, तालुक्यातील सर्व स्मशानभूमी देखील चांगल्या बनवण्याचे गरजेचे आहे। स्मशानभूमीत मनरेगामधून झाडे लावून पाण्याची शाश्वती सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे। नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा व धार्मिक विधी करण्यासाठी कट्टे देखील बनवणे आवश्यक आहे, अशा सूचना यावेळी खुडे यांनी आवर्जून दिल्या। आगामी काळात तालुक्यातील शाळा, अंगणवाड्या स्मशानभूमीचा चेहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी यशदा प्रशिक्षण रामदास पवार यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत विकास आराखडे आदर्श करण्याबाबत मार्गदर्शन केले। नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन होईल अशा कामाचा आराखड्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात समावेश करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी विस्तार अधिकारी शिवाजी काळे हेही उपस्थित होते। धन्यवाद।